नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. सर्व मराठ्यांना कुणबी करणं कायदेशीरदृष्ट्या कठीण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, तर अण्णासाहेब जावळेंच्या नावानं महामंडळ स्थापनेची बैठकीत मागणी. उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध. शिंदे समितीचा अहवाल आम्ही स्वीकारलाय. विरोधकांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. काय आरोप करायचे आहेत त्यांना करू द्या, पण मराठा समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने आमचं सरकार सातत्याने कार्यरत आहे. शिंदे समितीचा अहवाल आम्ही त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. अहवालात काय, याकडे मराठा समाजाचं लक्ष. आंदोलनापासून दूर नेण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नाही. सर्व मराठ्यांना कुणबीतून आरक्षण द्या, नाहीतर महागात पडेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जोड उभा करू आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळून देणार. मराठ्यात वाद लावणार आणि आम्ही तोवर निवडणुका मारून नेणार. तुमचं स्वप्न साकार होऊ देणार नाही. मराठ्यांशी गद्दारी करू नका. उद्याच्याला तिघाला मराठ्याच्या दारात. आता जे झालं तुम्हाला याच्यापेक्षा भयान फटका बसणार. देशी गायींना राज्यमातेचा दर्जा. मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय. देशी गायींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना फायदा होणार. विश्व हिंदू परिषदेकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ. अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना 8,000 मानधन, तर होमगार्डच्या भत्त्यातही भरीव वाढ. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य. मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान. कालपर्यंत मंदिरापासून दूर पळणारे राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले. पवार साहेबांनी 50 वर्षांनंतर मंदिरात जायला सुरुवात केली. वारीत चालू लागले. ही हिंदू धर्माची आणि संत परंपरेची ताकद. देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी आणि पवारांना टोला. पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले. सोडाचं राजकारण पाहिलं नाही. आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. अनेक पालकमंत्री पुण्यात येऊन गेले, पण सुडाचं राजकारण कधीच पुण्यात आपण पाहिलेलं नाही. 1.5-2 महिन्याचा विषय आहे. त्याच्यानंतर आपल्याच विचाराचं सरकार येणार आहे आणि जी कोणी व्यक्ती पालकमंत्री होईल तसा विरोधी पक्षाचाही मान सन्मान होईल.